शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे कर्जमाफी आणि कर्जमाफी ही सहकार विभागाच्या माध्यमातून राबवली जाते। 7 जानेवारी 2026 चा शासन निर्णय आलेला आहे सहकार विभागाचा। या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे आता 2025-26 ची कर्जमाफी होणार आहे यासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे। सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्याला माहिती आहे की जे आत्ताचं हिवाळी अधिवेशन झालं, या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरनं रान पेटवलं होतं। अशामध्ये 2017 पासून 2019च्या ज्या काय कर्जमाफ्या आधीच्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये जे वंचित राहिले होते, ज्यांना सर्टिफिकेट वाटले होते मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी की तुम्हाला कर्जमाफी देण्यात आली आहे, तरी सुद्धा त्या लोकांना अद्यापपर्यंत कर्जमाफी दिल्या गेली नव्हती। मग ते लोक कोर्टामध्ये गेले, कोर्टानं शासनाला फटकारलं, तरीही शासन ध्यानावर आलेलं नाही। त्याच्यानंतर परत ते शेतकरी कोर्टामध्ये गेले। 2017 ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्जमुक्ती योजना, तर त्या संदर्भात परत कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टानं असं निदर्शन मांडलं की ठराविक आठवड्याच्या आत या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, कोर्ट सांगतंय तरी सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी हे सरकार ऐकायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यानंतर आता कोर्टाचा सुद्धा अवमानच केलेला आहे। 2017 मध्ये पात्र असलेल्या मात्र कर्जमाफीची लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी 6,000 करोड रुपये लागणार होते, मात्र अधिवेशनामध्ये फक्त 500 कोटी रुपये फेकून मारलेले आहेत। आणि त्या संदर्भातला म्हणजे काल परवाला 7 जानेवारी 2026 चा शासन निर्णय आलाय। त्या शासन निर्णयामध्ये त्या 500 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे खर्चण्यासाठी। आणि सहकार विभागापुढे ते पण एक मोठं आव्हान आहे की हा सगळा 500 कोटी रुपये 34 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी द्यायचे। म्हणजे खूप अवघड परिस्थिती आहे। 6,000 कोटी रुपये देऊन जर ते मोकळे केले असते तर आपली पुढची जी वाट मोकळी झाली असती। 2025-26 ची कर्जमाफी आहे, तर त्यासाठी सहकार विभागाला ह्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करायच्या आहेत। ह्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्या पुढच्या गोष्टी सुचतील। मात्र या सरकारजवळ पैसे नाही म्हणतात। निवडणुकीमध्ये एका मताचा रेट आणि नगरपालिकेला महानगरपालिकेला 11,000 आणि 15,000 रुपये केला आणि आपण सुद्धा मतदान विकतो आहे आणि हे आपल्याला विकायला निघालेले आहेत। आपला दबावगट कुठे राहिलाय? आपली चळवळ कुठे राहिली आहे? त्यामुळे भीक म्हणून जे देईल ते मुकाट्या घ्या। आणि आम्ही शेतकरी संघटनेवाले कायम सांगत आलो, भीक नको, कामाचं दाम द्या, आमच्या हक्काचं द्या, आम्ही जे टॅक्स देतो त्यातनं आम्हाला सेवा द्या। पण हे कोणाला मागायचंच नाहीये। सरकारने फेकलेल्या भिकेच्या तुकडेवर जर जगायचं असेल तर लाचारीने जगावं लागेल, स्वाभिमान कुठे राहणारच नाही। त्याच्यामुळं आंदोलन चळवळी ह्या सातत्यानं जिवंत असल्या पाहिजेत, तरच या सरकारला जाग येईल। जर आता आंदोलनाचा सशक्त दबाव गट असता तर 500 कोटी ऐवजी त्यांनी किमान 3,000 कोटी रुपये दिले असते, अर्धे शेतकरी बसले असते, ते हे झालं असतं। पुढच्या 2026 ची कर्जमाफीसाठी त्यासाठी मदत झाली असती। पण आमचे हाल कोण खाणार? कारण की आम्ही दबावगट निर्माण करण्यामध्ये अपयशी आहोत। आम्ही शेतकरी नेत्यांच्या मागे उभे राहत नाही आहोत। हे दुर्दैव आहे आमचं। याच्यावर शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। शेतीमाती संस्कृतीसाठी, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी, कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।